पहिले आपण पाहतोय पहिला बॉल सुरुवात इथे मात्र केलेली आहे जरूर सिंगलने. यावेळेस लॉफ्टर स्ट्रोक आणि इथे शोधला गॅप, लावला मॅप, बॉल चालला अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा ताबडतोड आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहे. 5 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल ऑन साइडला पुल करायचा होता, पाहावं लागेल यावेळेस काय घडलं. अलग विथ कार्पेट क्षेत्ररक्षक धावतात आणि फक्त राहतील धावत. चौकार आलाय बॅक टू बॅक सेकंड इन ए रो. चौकाराच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुढचा एकदा बॉल हवेमध्ये प्रहार, फिल्डर जज करतात. ओ यावेळेस एफर्ट चांगले होते परंतु अखेरीस कॅच ड्रॉप झाली. सिंगल इथे मात्र पाहायला मिळते जरूर. 10 धावा धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये धावफलक. 10 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल पुल करायचा होता, फिल्डर तिथे कोणी नाही आहे. एक सिंगल. एक और एक 11 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. ओ यावेळेस आपण पाहतोय स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, कौतुक करावं लागेल जगजीतचं. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती जगजीतने आणि त्याच प्रकारची आता देखील गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं अखेरीस आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. चला जे लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडंसं बाहेर व्हा मैदानाच्या प्लीज. पुरुष एकदा बॉल तयार. अभी ऑनोटोस फटका खेळलेत. ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल चालू आहे आणि यस दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट होती. आज भरपूर मेहनत आमच्या समवेत आपण पाहिलं तर आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये तुषारजी शिंदे सर आमच्या समोर जॉईन आहेत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकतात त्याचे देखील विशेष आभार आहे. तदनंतर आमचे सनी भोईर सर ऑफिशियल अंपायर, तदनंतर आमचे अमितजी डांगरे सर आणि रोमीजी वाघाडे सर त्यांचं देखील विशेष कौतुक आभार आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय आडवा बॅटने मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना ठोकला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार.
हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन टोस खेळलेत. फिल्डर आहेत, दोन दोन क्षेत्ररक्षक धावतात, परंतु फक्त आणि फक्त बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अजून एक बॅक टू बॅक चौकार. दुसरं कंप्लीट झालंय आणि 22 धावा फलकावरती आहे. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो प्लीज. 22 धावा 22 ऑन ए बोर्ड. ओव्हर देखील 2 झाल्यात, धावा देखील आपल्याला 22 पाहायला मिळतात. म्हणजे आपण पाहतोय खरं अर्थाने 2-2-2. यहाँ पे सॉफ्टेस्ट स्ट्रोक्स, गेंद आई स्लॉट में, उसको पार्क किया पार्किंग प्लॉट में, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला हा बिग सिक्सर. शूट करा. तीस धावा फलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 5 षटकाचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये 37 धावा झाल्या. टायमर देखील ऑन आहे, विसरू नका. थोडंसं स्पीडअप करणं फार गरजेचं आहे, कारण की तुम्हाला त्रास होईल, बॅटलाइट इफेक्ट करेल नंतर. आडवा बॅटने यावेळेस बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल. काही बाण सोडलं की त्याच प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. एमटी ब्रदर्स ऑन फायर. परत एकदा फुल टॉस बॉल आणि इथे फिल्डर आहे, चुकी घडणार नाहीये. आणि आता सांगत असताना बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज होतील बाद.
43 धावा फलकावरती आहेत. 43 ऑन ए बोर्ड. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतंय. यावेळी स्वीट खेळण्याचा प्रयत्न होता. 20 प्रिजेम मध्ये फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला. अखेर जन दन करत आलेला हा अजून एक चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलेत आणि अजून एक फुल सक्सेसफुल ठरत असताना अजून एक चौकार. एका साइडने देखील बॅटिंग लाजवाब आणि दुसऱ्या बाजूने देखील लाजवाब बॅटिंग चालू आहे. चौकार. अजून एक यावेळेस पालन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप शोधला होता आणि इथे शोधलाय गॅप, लावला मॅप. बॉल चालला अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा. 4 चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा. बॉल तयार. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता 20 प्रिजेम मध्ये आणि एक सिंगल मीडिया. त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे गुरुवर्य राहुलजी चव्हाण सर यांचं आगमन झालंय. मान फ्रॉम मानकिवली बदलापूरचा एक बुलंद आवाज. त्यांच्या आवाजाने सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा झाली. असं व्यक्तिमत्व राहुलजी चव्हाण सरांचं आगमन झालंय. मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान आमचे मथुर फॅन्स क्लबचे कराताना संस्थापक नीरज भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. 56 धावा फलकावरती. अब तक 56 ऑन ए बोर्ड. संध्याकाळचं सत्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहे. छप्पन्न धावा फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. एकदा बॉल तयार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट तिथे फिल्डर आहेत आणि इथे एक सिंगल मीडिया. सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर इथे 57 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती ऑन गोईंग पाहायला नक्कीच मिळत आहे. अजून एक पुल केलंय. पॉवर फॅक्ट बॅटिंग यावेळेस पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आणि बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल षटकार. पुढचा बॉल ओव्हर द कव्हर्स. ओटीटी फटकाला जवाब पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत आणि अजून एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. त्या दरम्यान आमचे मित्र आपण पाहतोय एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे प्रशांत भोईर, रफ्तार का सौदागर. या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान आमचे भूषणजी म्हात्रे साहेब त्यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 9+4 टोटल 5 धावा इथे मिळतात. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. भूषणजी म्हात्रे साहेब त्यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक माध्यमातून पाहणार आहोत एक मोठी स्पर्धा. मथुर फॅन्स क्लब आयोजित मथुर फॅन्स क्लब चषक 2025 आयोजन येत्या 25 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर रोजी केली गेली आहे. तब्बल त्यासाठी पण पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. त्याच दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. आणि त्याच दरम्यान मॅन ऑफ दी सिरीज साठी कूलर आहे
आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी शूज. आणि आपण जर पण पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, नामांकित संघ आहेत आणि त्याचे लाईव्ह लॉट थोड्याच वेळात आपण लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत याच लाईव्ह स्ट्रीम वरती. लो फुल टॉस बॉल आडवा बॅटने पुन्हा एकदा अलॉंग विथ कार्पेट डीप मिड विकेटला फिल्डर आलेत. एक सिंगल स्ट्राइक रोटेट डावफलक जम पोहोचलाय. 77 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 77 धावा धावफलकावरती आहेत. राईट अमोद द विकेट. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने पुन्हा एकदा फटका ला जवाब आहे आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम HR आर्म या संघाला मिळतात साधावा षटकार. मथुरचे संगीत आपण ऐकलात तेच आपण पाहतोय. अगदी साता प्रेम संपूर्ण वर्ग इथे उपस्थित आहे. आमचे नीरजजी भोईर असतील, प्रशांतजी भोईर, संपूर्ण मानकिवलीकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि मथुर फॅन्स क्लब चषक तुम्हाला नक्कीच येत्या 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. एक धमाकेदार स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन आलोय. 2 दिवसीय डे फॉर्मॅट मध्ये तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक तब्बल रोख रक्कम 50,000, आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000, आकर्षक चषक. हो यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पाहावं लागेल. कॉल दिलाय, यावेळेस मिळणार नाहीये, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक यावेळेस 6वं प्रगतीपथावरती आहे. एकच बॉल आतापर्यंत झालाय आणि तब्बल 83 धावा धावफलकावरती आहे. संजय यांचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल इकडे देखील एक सिंगल स्ट्राइक रोटेट झाली आहे. बुनबुनचे सागर बंद आणि सागर कुठपर्यंत जाईल ते देखील पाहणं गरजेचं राहील. 84 धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. 84 ऑन अ बोर्ड. संध्याकाळचं सत्र नैसर्गिक सानिध्यात बसलेले क्रीडांगण आहे आणि बदलापूरची शान म्हणजे संपूर्ण जगन्नाथ क्रीडा संकुल. अजून एक बॅकफुट लावून व्हॉट अ स्ट्रोक इट वॉज ब्युटिफुली. आणि आता देखील आपण पाहतोय बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अजून एक दमदार बॅटर का वार षटकार. तब्बल 90 धावा धावफलकावरती आहेत. 90 ऑन अ बोर्ड. अजून एक बॅकफुट लावून व्हॉट अ षटक प्रगतीपथावरती आहे. 90 धावा धावफलकावरती आहेत. फुटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. थोडंसं टायमिंग मध्ये कमतरता जाणवली तिथे आणि एक सिंगल मात्र मिळते. सिंगल वरती थांबावं लागेल. शेवटचे 2 बॉल टू गो. या ओव्हर मधील शेवटचे 2 बॉल पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल बॅकट्रॅप केलं. स्वतः गोलंदाज तिथे होते. हाताला ब्लस झाला बॉल. एक सिंगल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आता शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. पण आतापर्यंत जर पाहिलं तर आजच्या दिवसामधील हायएस्ट स्कोर 137 धावा आपण पाहिले. मागच्या मॅच मध्ये ताबडतोब बॅटिंग केली CSN रॉयल्स या संघाने आणि पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांचा हायएस्ट स्कोर होता आय थिंक. यावेळेस बॅकफुट लाईन पंच पॉवरफुल पॉवर पॅक बॅटिंग. अजून एक आलेला हा A1 क्वालिटीचा क्लास दमदार षटकार.
पुढे एकदा आपण पाहतोय यावेळेस डॉट बॉल आलाय. पुढे एकदा बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळतात. येस इट इज वाईट बॉल. अजून एकदा हा बॉल टाकावा लागेल. यावेळेस डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. एकदा बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. आडवा बॅटने लॉफ्टेड स्ट्रोक. फिल्डर आहे त्याच्या अवकेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा षटकार. बाहेर. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा. येस इट इज वाईट बॉल वन्स अगेन. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड होईल स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 106 106 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. बॉल होती नेक्स्ट बॉल. राईट अबाउट द विकेट. चा बॉल यावेळेस बॅकची रीडिंग टो आणि इथे डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल टू गो. लास्ट 2 बॉल ऑफ द ओवर. आखिरी 2 गेंदें शेष. मेरे साथ जुड़ चुके हैं राहुल चौहान सर, वॉइस ऑफ बदलापुर, जिनकी आवाज़ पूरे महाराष्ट्र में गूंज चुकी है और जल्दी ये देश के बाहर भी जाने वाली है. दुबई में भी उनकी ऑफर आई थी लेकिन कुछ रीजन से वो नहीं जा पाए. एकशे 6 धावा धावफलकावरती आहे. आणि कॅच ड्रॉप. इस वेगाने आले होते बॉल वरती परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे. थोडंसं स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. वेळ घेऊ नका. अजून पूर्ण 1 इनिंग यानंतर बाकी आहे. शेवटचा बॉल. शेवटचा ओव्हर आहे, माफ करा, लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. आखिरी ओवर यहाँ पे गेंदबाजी के लिए गेंदबाज गणेश यहाँ पे गेंदबाजी के लिए. आखिरी 5 गेंदें शेष. गेंदबाज अगली गेंद. वो यहाँ पे फुटवर्क का इस्तेमाल करते हुए, लेकिन यहाँ पे फिर से एक बार डॉट गेंद, बिंदी गेंद का इस्तेमाल फिर से किया गया. शाम का समय और बहुत ही बेहतरीन यहाँ पे मैच जारी है. हम देख रहे हैं जुड़ चुके यूट्यूब के माध्यम से दर्शकों का भी स्वागत है. फिर से एक बार फ्लाइटेड डिलीवरी यहाँ पे ऑन साइड आड़े बल्ले से खेलते हुए. एक सिंगल कंप्लीट. दूसरे की कोशिश जारी और यहाँ पे दूसरी रन में मुकम्मल कर चुके हैं. 2 रन के स्कोर कार्ड जाता हुआ. स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 108 रन.
108 ऑन स्कोर कार्ड। 3 गेंदे शेष। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए गेंदबाज गणेश। राइट ऑफ द विकेट। अगली गेंद फिर से एक बार लॉफ्ट करते हुए ऑन साइड फील्डर यहाँ पे मौजूद, लेकिन उनके ऊपर से यहाँ पे मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन के लिए गेंद जाते हुए सिक्सर। एक 114 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ। आखिरी 2 गेंदे शेष। इनिंग नंबर 1 जारी यहाँ पे, और यहाँ पे गेंदबाजी के लिए गणेश को बुलाया है। 114 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी 2 गेंदे शेष। फिर से एक बार स्लोवर डिलीवरी यहाँ पे डालते हुए, फिर एक बार यहाँ पे बिंदी गेंद का इस्तेमाल। क्या बात है, अच्छी गेंदबाजी। पिछले गेंद पे हम देख चुके एक सिक्सर जरूर आया, लेकिन फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। आखिरी गेंद शेष। आड़े बल्ले से खेलते हुए यहाँ पे ऑनटोस केला एफर्ट का लाजवाब यहाँ पे बैटिंग का। पूरे तरह से 2 रन मुकम्मल कर चुके हैं। तीसरे रन की कोशिश, क्या हो सकता है यहाँ पे मैदान के बीच, और यहाँ पर विकेट। 2 रन कंप्लीट हो चुके हैं। 2 रन के स्कोर कार्ड जाता हुआ। 116 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं और 117 रनों की आवश्यकता है इनिंग नंबर 2 में। आखिरी गेंद 117 धावांची आवश्यकता है इनिंग नंबर 2 मध्ये। पहिल्या इनिंगचं 17 इथे बल्ले से खेलते हुए यहाँ पे ऑनटोस केला एफर्ट का स्पीड अप करा। जवाब यहाँ पे आपल्याकडे की आता हळूहळू लाईट सिग्नल कमी होत आहेत। पूरे तरह से 2 रन। प्लीज विनंती आहे स्पीड अप करा। यहाँ पे मैदान के बीच और यहाँ पर विकेट। 2 रन। चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय। पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण इन्व्हाइट करूया प्रार्थना। आज आमचे गुरुवारी इथे उपस्थित झालेत आणि ज्यांचा आवाज अखंड महाराष्ट्रभरात ऐकायला नक्कीच मिळतं। आमचे राहुल चव्हाण सर इथे जोडले गेले, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि त्यांना आपण हा मान देतोय शेवटच्या इनिंगचा। ओव्हर टू यू राहुल सर, थँक्यू सो मच, धन्यवाद। थैंक यू सो मच तुषार जी शिंदे सर और थैंक यू सो मच अनुज जी मोरे सर का आवाज़ आप सुन रहे हैं इस प्रतियोगिता में। बैंकर्स प्रीमियर लीग का ये आयोजन आप देख पा रहे हैं दोस्तों, एक बड़ी प्रतियोगिता
2 दिन की प्रतियोगिता होती है, लेकिन एक बड़ी प्रतियोगिता हम जरूर देखते हैं। हमेशा से अच्छे अच्छे खिलाड़ी हमें देखने मिलते हैं और आज भी हम देख पा रहे हैं 2 ताकतवर टीमों के बीच ये मुकाबला चलता हुआ। एक तरफ बात करेंगे टीम मैदान के अंदर खेलती हुई एमटी ब्रदर्स 11 और उनके खिलाफ HRM मैरविक्स। पहली गेंद आड़े बल्ले से खींचकर मारा है, गेंद जाएगी मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर। पहली गेंद के ऊपर दंदनाता हुआ स्ट्रोक, 6 रन। पहली गेंद के ऊपर बल्लेबाज के बल्ले से ये छक्का आता हुआ। 117 रनों का टारगेट है इस मुकाबले में। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in के माध्यम से इस प्रतियोगिता को लाइव हम देख पा रहे हैं दोस्तों। गौरव जी सावंत जिनकी वेबसाइट है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे, क्योंकि क्वालिटी विद क्लैरिटी के साथ लाइव प्रदर्शन आपको जरूर देखने मिलेगा। मैदान के अंदर अमित डांगरे सर नजर आते हुए इस प्रतियोगिता में। ओ फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्लेबाज नाराज है खुद के ऊपर, क्योंकि एक बड़ा स्ट्रोक आया उसके बाद में फिर से एक बार इनफील्ड के ऊपर से कवर, एक्स्ट्रा कवर के रिदम में खेलना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। इसी के साथ बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी में कहूंगा, राइट फॉर द विकेट। फुल टॉस गेंद थी, इस बार स्ट्रोक अच्छा है, वी शेप में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी नहीं है डीप में, एक टिप्पा खाती हुई गेंद जाएगी वाइड इस लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। अच्छी गेंदबाजी में कहूंगा, के ऊपर ताकत, राइट तो इस गेंद के ऊपर नजाकत, गेंद सीमा पर, 4 रन। फुल टॉस गेंद थी, इस बार स्ट्रोक अच्छा है, वी शेप में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी नहीं है डीप में, एक टिप्पा खाती हुई गेंद। फिर से एक बार बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद दूसरी गेंद हमने बिंदी देखी और उसके बाद पूरे तरह से हम देख पा रहे हैं एक चौका आने के बाद फिर से एक बार बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। एक तीर तो एक मेरी ये समीकरण हम मैदान के अंदर देख पा रहे हैं दोस्तों। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज तैयार होते हुए, मैडी राइट एंड द विकेट से। इस बार भी फिर से एक बार बैकफुट पर गए थे, पंच करना चाहते थे, देखा था ऑन साइड में मिड विकेट के क्षेत्र खाली है, वहां पर गेंद को खींचना चाहते थे, लेकिन फिर से एक बार बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। हालांकि इस मुकाबले में पहले ओवर में 10 रन जुटाए 2 गेंदों में, लेकिन 3 गेंदें यहां से मैडी ने डॉट भी फेंकी है, बिंदी फेंकी है, इसमें कोई शंका नहीं है। अच्छी गेंदबाजी होती हुई पावर पे के इस ओवर में। 8 ओवर का मुकाबला, यहाँ पर विकेट करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा था और उसके बाद गेंद को रोका, खिलाड़ी ने, खुद गेंदबाज गए थे, खुद के फॉलोथ्रू पे गेंद को रोकते हुए यहाँ से बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 8 ओवर की बात करेंगे तो 117 रनों का टारगेट है इस मुकाबले में और 117 रन जुटाने के लिए मैं कहूँगा शुरुआत धमाकेदार हुआ थी। पहली गेंद के ऊपर छक्का दागने के बाद ऐसा लगा था पहली ओवर में 20 रन क्या यहाँ से जुटा पाएगी बल्लेबाजी करने वाली टीम, लेकिन पूरी तरह से खामोश रखा और टीम की रन संख्या जाकर पहुंची है अब तक पहले ओवर के बाद 10 रन। इस बार स्ट्रोक अच्छा है, फाइन लेग के क्षेत्र में खिलाड़ी गेंद के पीछे भागते हुए, लेकिन गेंद नहीं रुकेगी क्योंकि आउटफील्ड बहुत ही तेज थी, गेंद सीमा पार, 4 रन।
थैंक यू सो मच शफकात अबा। टीम की लड़सन के आगे बढ़ती हुई फ्रंट फुट पर जाकर खिला हुआ स्ट्रोक ऑन साइड में खिलाड़ी है उनके पहुंच से दूर। क्रिकेट के खेल में फुटबॉल स्टाइल से गेंद को रोकना चाहते थे लेकिन गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर सिग्नल, चेरन। मुकाबले में फुल टॉस गेंद ऑन साइड पर खींचकर मारा है डीप में खिलाड़ी। सिर्फ देखते रहे कि उनके सर के ऊपर से गेंद जाएगी फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई बाउंड्री लाइन के बाहर। चेरन तीन ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 38-38 रन स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने मिल रहे हैं जरूर। धर्म है गेंदबाजी मार्ग के ऊपर बैंकर्स प्रीमियर लीग का आयोजन अब देख पा रहे दोस्तों। गेंदबाज धर्म, सामने बल्लेबाज आशीष। स्ट्रोक अच्छा है, जगह पर सर खींच के मारा है डीप स्कोर लाइक बाउंड्री लाइन के बाहर। दे धमाका, 6 रन। मैदान के अंदर नजर आती हुई गेंदबाज धर्म
इस बार भी फिर से एक बार छोटी गेंद थी और गेंद को सीधा भेजा है फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। ये दूसरा छक्का इस ओवर का, बल्लेबाज आशीष के बल्ले से। रोहित पिसेकर यहाँ पर आ चुके हैं, स्वागत है आपका। पिसेकर फैमिली का हम जरूर देख पा रहे हैं। अंपायर सिग्नल नो बॉल, नो बॉल का करार यहाँ पर करते हुए फ्री हिट का इशारा अंपायर का आता हुआ। इस गेंद के ऊपर नंबर कितने आएंगे ये भी देखने वाली बात है, क्योंकि जिस तरह से मैं कहूंगा आशीष ने बल्लेबाजी किया इस मुकाबले में, काबिल तारीफ। इस बार भी फिर से एक बार गोल घूमे थे जरूर, लेकिन लेग स्टिक के ऊपर से गेंद गई। इसी के साथ बीती गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी अब तक हमने देखी थी जरूर। इस बार स्ट्रोक अच्छा है, फिर से एक बार खींचकर मारा है मिड विकेट के क्षेत्र में। गेंद जाएगी हवा के साथ साथ, घटा के संग संग बाउंड्री लाइन के बाहर दंग 6 रन। न 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। जिस तरह से मैं कहूंगा पहले इनिंग में बल्लेबाजी की थी बल्लेबाजों ने, उसी तरह से अब बल्लेबाजी करते हुए, पीछा करते हुए रनों का, अच्छी बल्लेबाजी। धन्यवाद राहुल चौहान, बेहतरीन आवाज हिंदी में, और साथ ही साथ दोनों ही हमारे मराठी समालोचन ने भी बेहतरीन कामगिरी किया है। बैंकर्स प्रीमियर लीग सीजन 4 का आखिरी मुकाबला पहले दिन का। राइट आर्म राउंड द विकेट अजय, फुल टॉस की गेंद, हावी प्रहार किया लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पे क्षेत्र रक्षक मौजूद, एक ही रन दौड़कर संतुष्ट हुए बल्लेबाज। स्कोर जा पहुंचा है 63 रन। पारी की शुरुआत जब हुई थी 123 रन का लक्ष्य जब चेस करने आए थे, ऐसा लग रहा था मानो शायद ये इम्पॉसिबल है, लेकिन ये दोनों बल्लेबाजों ने ये पॉसिबल करके दिखाया। 4.1 ओवर के बाद 63 रन बिना किसी नुकसान के, क्या बेहतरीन शुरुआत दिलाई है अपने टीम को। अगली गेंद, इस मर्तबा गेंद हवा में, लॉन्ग ऑफ पे क्षेत्र रक्षक नहीं मौजूद, 6 रनों के लिए निकल गई गेंद। बेहतरीन हिट आता हुआ और एक दमदार सिक्सर। क्या बेहतरीन शुरुआत दिलाई। बेहतरीन डीजेइंग करते हुए सुबह से लगे पड़े, खेल और संगीत के बीच में बढ़िया तालमेल जोड़ते हुए। डीजे गणेश इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास, कारपेट के माध्यम से खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में। टेंशन और प्रेशर भरा हुआ यह मुकाबला, अब मुझे लगता है हर एक का रन बहुत ही महत्वपूर्ण है। 70 रन बन चुके, अब 21 गेंदों में 47 रनों की जरूरत। 47 टू गेट ऑफ 21 डिलीवरीज, टर्निंग आउट टू बी एन एक्साइटिंग मैच। दिस इज another blockbuster of the first day of Bankers Premier League Season 4. This is nicely played down to the mid-wicket region. There is a fielder out there. Just a single. Good fielding. They're going for the second. There is a slight hesitation in communication. And we'll wait for the umpire signal. That was a really good attempt from the batsman to get back. Third umpire has been called for.
Is this the commentators and scorer curse? जैसे हम बोल रहे थे, बहुत ही बढ़िया ये साझेदारी रही है 70 रन की अभी तक, लेकिन अब देखेंगे क्या निर्णय होगा यहाँ पे थर्ड अंपायर का। हमारे ऑफिशियल अंपायर यहाँ पे उपस्थित है, थर्ड अंपायर। इतना बढ़िया मुकाबला चलता हुआ फिलहाल थर्ड अंपायर के पास ये मामला पहुंच चुका है। साझेदारी बहुत ही बढ़िया, समय ले रहे थे अंपायर, हर एक एंगल चेक करते हुए। देखते हैं क्या होगा उनका निर्णय। फिलहाल 4.3 ओवर 70 रन, 21 गेंदों में 47 रनों की जरूरत थी। लाख लाख आभार प्रकट करना चाहूंगा हमारे दोनों ही कमेटी मेंबर्स, जो मेन सूत्रधार है इस ऑर्गेनाइजिंग कमेटी के, नितिराज कुंभार और वैभव सरगर। सीजन 4 है, क्या बेहतरीन मुकाम पे हम पहुंचे हैं। आज पहले और अंतिम दिन का मुकाबला चलता हुआ, कल दूसरा और अंतिम दिन का खेल दोबारा रविवार सुपर संडे ब्लॉकबस्टर होगा। कल 2 सेमीफाइनल, फाइनल, कौन होगा चैंपियन? वी आर स्टिल वेटिंग, क्योंकि हर एक एंगल हम चेक कर रहे हैं। वी वांट टू बी एब्सोल्युटली श्योर, एकदम अतितटीचा एकदम थोडासा एकदम जे आहे ते क्लोज आहे खूप कॉल। यस, डेफिनेटली सही निर्णय दिया गया है, क्योंकि बहुत ही कम फ्रेम्स थे। मुझे लगता है एक फ्रेम से ये बल्लेबाज आउट हुआ है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए फिलहाल पेविलियन होना पड़ेगा रवाना। आशीष, नए बल्लेबाज जाते हुए मैदान में, नए बल्लेबाज जाते हुए मैदान में हरिदास, लेकिन आशीष की तारीफ होगी, तालियां बजेगी। क्या बेहतरीन शुरुआत कराई है अपने टीम के लिए, क्या साझेदारी है। अगली गेंद, इस मर्तबा हवाई फायर, काउ कॉर्नर में गेंद जारी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। मैच इज स्टिल ऑन। इस मर्तबा हवाई फायर, काउ कॉर्नर में गेंद जारी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। और इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास, कोई संपर्क नहीं, नाखुश है अपने आप से। डॉट गेंद के साथ हुई है 5वें ओवर की समाप्ति। 18 गेंदों में 40 रनों की जरूरत। क्या होगा इस मुकाबले में, देखते हैं अगली कुछ गेंदें। यहां पे समालोचन करने आएंगे राहुल। 18 बॉल आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, कारण बँकर्स प्रीमियर लीग माहिती दोन्ही संघांना की आजचा हा शेवटचा सामना आहे, त्यामुळे इथून जर एखादी चूक घडली तर इथून मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि 1 वर्ष 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल। त्यामुळेच की काय शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत। गोलंदाज दाखल झालेत, गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय वैभव आलेत, राईट आर्म ओव्हर द विकेट। हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं घेतलाय क्षेत्ररक्षक पाठमोरा, भाग मिल्का भाग, ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4, येतोय चौकार।
सो मच. राम असो की लखन असो, हरिदास सांगतोय जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलक आता प्रचंड वेगानं 81 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. या मॅच मध्ये ताकदवर बॅटिंग तुम्हाला आतापर्यंत जरूर पाहायला मिळेल. इथे देखील फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. अखेर बॉल लढवण्याचा प्रयत्न चांगला झालाय, परंतु धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल उचलून फेकलाय, दरम्यान 2 धावा इथे मिळतात आणि अखेर त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची. टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 83 83 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट अँड पॅडच्या मधनं बॉल निघून चाललाय. रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना इथे देखील हलक्या हाताने ढकललाय. स्कोर लेगला खेळाडू उपस्थित. सिंगर मेल. खरं तर आयोजकांचं कौतुक व्हायला हवं. सातत्याने आपण पाहतोय वर्षभर खरं तर हे सर्व आपले बांधव बँकर प्रीमियर लीग आपण पाहतोय जरूर आणि सर्वांचा बिजी शेड्यूल असतो जरूर, परंतु त्यातून एक विरंगुळा भरून 2 दिवसाची स्पर्धा इथे मात्र घेत असतात. दरम्यान जो बॅटर मैदानावरती खेळतोय जगजीत, त्याच्या 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या. 18 चेंडू मध्ये 53 धावा जगजीतच्या पूर्ण झाल्या, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करूया. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 88 धावा. नितराज कुंभार यांचं कौतुक व्हायला हवं. वैभवजी सरगर असतील. अजून एक चांगला फटका आहे. इथे फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर ज्या खेळाडूला 53 धावा इथे कुठल्या त्या जगजीतला इथून मैदान सोडावं लागेल. धक्का दुसरा बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज बाद व्हायला हवा. अजून येणारे चेंडू शिल्लक असतील. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. 13 गेंदे 30 रनों की दूरी. 12 गेंदे माफी असावी. आकाश आलेत नवीन बॅटर मैदानावरती. आकाश, त्यांच्या साथीनं हरिदास. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्याच मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार. चौकार. अखेर बॅटर रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागेल. धक्का लागेल तिसरा. फलंदाज बाद. इथे देखील फटका चांगला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर केले, परंतु 2 धावा एकवटाचा प्रयत्न होता. इथे देखील एक सिंगल एकवटाचा प्रयत्न होतोय. जसं मी म्हणेन खेळाडू आउट झाला ना जगजीत,
आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं खरं तर बॅटर आशिष आऊट झाल्यानंतर धावसंख्या कुठेतरी मंदावलंय आणि क्रिकेटचा खेळ खरं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सिंगल डबलचा वापर इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर लाईफ लाईन आहे सिंगल डबल. हलक्या हाताने ढकललाय, ऑन साईडला बळवलाय, बॉल डीप मध्ये लॉंग ऑनला पोहोचते. दरम्यान सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु ॲक्युरेट थ्रो तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 7 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 6 चेंडू मध्ये 20 धावा बनतील का हा प्रश्न आहे या मॅच मध्ये. परंतु याच मैदानावरती आपण पाहिलं असाल काल अजय स्मृती चषक देखील इथे संपन्न झाला. मनकिवली गावची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असाल 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना 1 चेंडू राखत असताना तो सामना जिंकवला टीम म्हात्रेपाडा संघाच्या खेळाडूंना. परंतु त्यानंतर आपण पाहिलं असाल इनगाव विरोधात ढवलेपाडा 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना तो सामना गमावला ढवलेपाडानं, तर तो सामना जिंकला इनगावनं. त्यामुळे या मैदानावरती काहीही घडू शकतो. कारण एक सामना तुम्ही पाहिला असाल स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल 6 चेंडू मध्ये 1 धावाची गरज असताना तो सामना खर तर जिंकला नाही, तर तो सामना मी म्हणेन सुपर ओव्हर मध्ये दाखल झाला होता. जाई विरोधात कडाव असा सामना रंगला होता. त्यामुळे काही होऊ शकतो. पहिला बॉल 2 धावा एकवण्याचा प्रयत्न होतोय. 5 बॉल आणि अजूनही 18 धावांची गरज या मॅच मध्ये. नामांकित पंच दोन्ही तुम्हाला जरूर पार मिळतील. अमित डांगरे सरांच्या सोबत तुम्ही पाहताय सनी भोईर आणि रोनक सर असे 3 नामांकित पंच बदलापूर विभागातून तुम्हाला जरूर पार मिळतील. इथे देखील घडले काय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागेल. आता येणारे 4 बॉल 18 धावांची गरज जरूर पार. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. त्यामुळे धावफलक आता थांबले. आता तिन्ही बॉल बाउंड्रीच्या बाहेर मारावे लागतील. खरं तर या स्पर्धेमध्ये नितिराज कुंभार यांनी आम्हाला वाईटचा रिव्ह्यू घेतलाय का? चला पंच या आपण चेक करू. नितिराज कुंभार यांचा सलग 4थ्या वर्षी खरं तर आमच्यावरती त्यांनी विश्वास दाखवला. 2 दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं, परंतु कालच आमची स्पर्धा संपन्न झाली. भरपूर उशीर झाला होता रात्री, त्यामुळे आम्हाला काही या स्पर्धेमध्ये यायला जमलं नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नितिराज कुंभार असतील आमचे सर्व आयोजन कमिटी त्यांचा आभार व्यक्त करू आणि दिलगिरी देखील व्यक्त करू की या स्पर्धेमध्ये आम्ही जोडलो नाहीत. परंतु पुन्हा एकदा उद्या तुम्हाला अनुज बोरे सर आणि त्यांच्या साथीनं तुषारजी शिंदे सरचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आता तिन्ही बॉल बाउंड्रीच्या बाहेर मारावे लागतील. बॅटच्या टोनला लागलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. मिळेल ती सिंगल. 2 बॉल आणि 17 धावांची गरज. इथे देखील हा फटका मी म्हणेन फसला होता. एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. या मॅच मध्ये 16 धावांची गरज. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. इथे देखील सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न. दरम्यान सामना इथे संपन्न झाला. धन्यवाद.
खरं तर हा सामना इथे जिंकला टीम MT ब्रदर्स 11 या संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर परास्त झालेल्या संघाचं देखील आपण कौतुक करू. हार्ड लक, मार द मॅच. खरं तर अर्धशतक ज्याने कंप्लीट केलं तोच खेळाडू संतोष ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.